फ्रेंड्स, वन्स अगेन वेलकम टू अवर चॅनल गेट सेट लर्न. तर आज आपण पाहणार आहोत आपल्या उर्वरित लेसन प्लांट्समधील टॉपिक्स. सो लेट्स गेट स्टार्टेड. तर लास्ट सेक्शनमध्ये आपण पाहिले होते क्लासिफिकेशन प्लांट्स अकॉर्डिंग टू थ्री डिफरंट सेक्टर्स. फर्स्ट होतं अकॉर्डिंग टू फिजिकल स्ट्रक्चर, सेकंड होतं अकॉर्डिंग टू lifespan, and third one होतं according to reason. So now we are going to see importance of plants. Maintenance of gaseous balance. Plants helps in maintaining gaseous balance in the air through photosynthesis. They consume CO2 emitted by animals and produce oxygen. So plants हे कसले काम करत असतात? गॅसियस बॅलन्स मेंटेन करायची. कशा प्रकारे? तर फोटोसिंथेसिस या प्रोसेसद्वारे. तर फोटोसिंथेसिस या प्रोसेसमध्ये काय होत असते? प्लांट्स CO2 कन्झ्युम करत असतात अँड ऑक्सिजन हे रिपेल करत असतात. आपल्याला माहीत आहे प्रत्येक ह्युमन बीइंग अँड ॲनिमल युजेस ऑक्सिजन टू टेक ब्रीथ. तर प्लांट्स हे ऑक्सिजन रिपेल्स करायचं, प्रोड्यूस करायचं काम करत असतात. अगेन प्लांट मेंटेन्स टेम्परेचर. प्लांट्समुळे टेम्परेचर मेंटेन्स होण्याचे सुद्धा काम होत असते. पुन्हा प्लांट्स हेल्प्स टू कंट्रोल सॉईल इरोजन. प्लांट्स हे जमिनीची धूप होण्यास मदत करतात. पुन्हा सपोर्ट्स इन रेनफॉल्स. पावसाच्या येण्यासाठी, पाऊस पडण्यासाठी सुद्धा प्लांट्सचे उपयोग होत असतात. मेंटेन्स सॉईल फर्टिलिटी. जमिनीची सुपीकता राखून ठेवण्यासाठी, जमिनीची सुपीकता वाढवण्यासाठी सुद्धा प्लांट्सचा उपयोग होत असतो. शेल्टर फॉर बर्ड्स लाईक ॲनिमल अँड मंकीज. शेल्टर फॉर बर्ड्स अँड ॲनिमल लाईक मंकीज अँड स्क्विरल्स. प्लांट्स हे बर्ड्ससाठी आणि मंकीज आणि स्क्विरलसाठी हे शेल्टरचं काम करत असतात, घराचं छताचं काम करत असतात. डिफरंट बेवरेज लाईक कॉफी अँड टी. प्लांट्सपासून आपल्याला कॉफी ह्या प्रकारचे पेय, तसेच टी आणि इतर ग्रीन टीज यांचा पुरवठा हा आपल्याला प्लांट्सकडून होत असतो. फूड अँड सॉईल प्रोड्युसर्स. आपल्याला माहीत आहे फूड तर हे सर्वात मेन प्रॉपर्टी आहे प्लांट्सची. आपल्याला सर्वच ह्युमन बिईंगला, ॲनिमल्सला, बर्ड्सला जो काही मिळणारा अन्नपुरवठा आहे हा प्लांट्सपासून मिळत असतो. पुन्हा ऑइल प्रोड्युसर्स. भरपूर प्रकारचे ऑइल्स हे प्लांट्सपासून मिळत असतात, लाईक सोयाबीन ऑइल, नट्स ऑइल, पुन्हा ऑलिव्ह ऑइल यासारखे, व्हेजीसचं ऑइल असतं पुन्हा. तर हे सगळे ऑइल्स अँड फूड्स आपल्याला प्लांट्सपासून मिळत असतात. मेडिसिनल इम्पॉर्टंट. भरपूर प्रकारची आयुर्वेदिक औषधी किंवा होमिओपॅथिकसाठी सुद्धा, औषधींच्या उपयोगासाठी सुद्धा प्लांट्सचा उपयोग होत असतो. डिफरंट काइंड्स ऑफ स्पायसेस, परफ्यूम्स, डायज अँड नॅचरल कलर्स. तर डिफरंट काइंड्स ऑफ स्पायसेस लाईक दगडफूल, दालचिनी, इलायची वगैरे, ह्या सगळे कार्डेमम वगैरे सगळे डिफरंट काइंड्स ऑफ स्पायसेस हे आपल्याला प्लांट्सपासून मिळत असतात. पुन्हा परफ्यूम्स, वेगवेगळ्या सेंट्सची परफ्यूम आपल्याला पाहायला मिळतात बाजारामध्ये, जी प्लांट्सपासून नॅचरली उत्पादित केलेली असतात. पुन्हा डायज, नॅचरल कलर, गुलाबाच्या पाकळ्यांपासून, हळदीचा कलर, पुन्हा असे वेगवेगळे नॅचरल कलर्स आपल्याला प्लांट्सपासून मिळत असतात. तर अशा प्रकारे खूप सारे महत्त्व आपल्याला प्लांट्सचे आपल्या लाईफमध्ये पाहायला मिळते. पुढचा टॉपिक असणार आहे स्पेशल प्लांट्स अँड देअर फीचर्स. डेझर्ट ओक, अ मीडियम साइज्ड. यावर विशेष करून लक्ष देण्यासारखं आहे विद्यार्थी मित्रांनो, कारण डेझर्ट ओक
या प्लांट्सवरून बऱ्याचदा क्वेश्चन CTET या एक्झाममध्ये विचारण्यात आलेला आहे. सो डेझर्ट ओक कसे असणार आहे? अ मीडियम साइज स्लो गोईंग ट्री फाउंड इन ड्राय डेझर्ट रिजन. ड्राय डेझर्ट रिजन वाळवंटीय प्रदेशामध्ये आढळणारे हे डेझर्ट ओक असतात, ज्यांची ग्रोईंग प्रोसेस कशी असते? स्लो, आणि ज्यांची साईज असणार आहे मीडियम साईज, आणि ते नॉर्दर्न टेरिटरीमध्ये सापडत असतात, लाईक साऊथ ऑस्ट्रेलिया अँड वेस्टर्न ऑस्ट्रेलिया. पुन्हा या प्लांट्सच्या बाबतीत सांगायचे झाल्यास, डेझर्ट ओक इट्स रूट्स आर around 3 times more than its length due to surge of underground water. वाळवंटीय प्रदेशात वाढत असल्यामुळे यांची मुळे ही जमिनीच्या खोलवर इतक्या खोलवर गेलेली असतात की ॲक्च्युअल त्यांच्या लेंथपेक्षा 3 times मोर यांची मुळे जमिनीच्या खाली गेलेली असतात पाण्याच्या शोधात. तर instead of leaves, trees has long segmented branchlets. तर लिव्सच्या इन्स्टेडमध्ये लिव्सच्या शिवाय यांना एक मोठ्या प्रकारची अशी ब्रांचेस असतात ह्या प्लांट्सची. हा असणार आहे आपला डेझर्ट ओक. हा कुठे पाहण्यात मिळतो आपणास? ऑस्ट्रेलिया, साऊथ ऑस्ट्रेलिया अँड वेस्टर्न ऑस्ट्रेलिया. पुन्हा नेक्स्ट असणार आहे नेपेंथिस पिचर प्लांट, अ कार्निवरस. इट इज अन एक्झाम्पल ऑफ कार्निवरस अँड इन्सेक्टिवरस प्लांट्स. इट ट्रॅप्स इन्सेक्ट, फ्रॉग्स अँड माउस इन इट्स पिटफॉल ट्रॅप. हा असणार आहे नेपेंथिस पिचर प्लांट. तर याची स्ट्रक्चर कसं असेल? हा असेल कार्निवरस, मांसाहारी म्हणता येईल असं ह्या प्लांट्सचा प्रकार असणार आहे, किंवा इन्सेक्टिव्हरस, कीटक खाणारे प्लांट्स असं म्हणता येईल. पुन्हा ह्या प्लांट्सचं स्ट्रक्चर कसं असणार आहे? एक पिटफॉल फॉर्म असेल जे ह्या कॅपने कव्हर करता येईल. तर हे these plants produce good smell to attract insects and all kinds of insects. Produce good smells to attract insect found in Indonesia, Australia and Meghalaya in India. हे बघा विद्यार्थी मित्रांनो, ह्या टॉपिकवर ह्या प्लांट्सच्या बाबतीत सुद्धा CTET या एक्झाममध्ये बऱ्याचदा प्रश्न आलेले आहेत, तर तुम्ही यावर विशेष लक्ष द्यायला हवे. जनरली इट फाउंड्स इन इंडोनेशिया, ऑस्ट्रेलिया अँड मेघालया ऑफ इंडिया. तर हे प्लांट्स कुठे आढळून येतात? इंडोनेशिया, ऑस्ट्रेलिया अँड मेघालया इन इंडिया. Plant is able to do photosynthesis due to presence of chlorophyll, but to overcome their deficiency in nitrogen it will eat insects. तर क्लोरोफिल प्रेझेंट असल्यामुळे ही प्लांट्स फोटोसिंथेसिसची प्रोसेस करत असतात, पण त्या प्लांट्समध्ये नायट्रोजनची कमतरता असल्यामुळे ही प्लांट्स इन्सेक्ट्सला खात असतात, गिळंकृत करत असतात. थर्ड असणार आहे खेजरी ट्री. यालाच दुसरं नाव सांगता येईल प्लॉसोपिस सिनेरेरिया. फाउंड इन राजस्थान. ही प्लांट्स राजस्थानमध्ये आढळून येतात. अँड इवन इन्व्हायरमेंटलिस्ट हॅव वॉर्न्ड अबाउट इट्स स्लो डाईंग. प्लांट्सने ही पर्यावरण शास्त्रज्ञांनी सांगितले की ही प्लांट्स हळूहळू कमी होत आहेत.
It covers around 2/3 of total geographical area of the state and it supports rural economy of the state. तर राजस्थानमध्ये टू 2/3 ऑफ एरिया हा या प्लांट्सने कव्हर केलेला आहे. फ्रूट्स आर इटन ॲज अ रिच प्रोटीन सोर्स. बार्क ऑफ अ ट्री इज युज्ड ॲज मेडिसिन. तर यांची फ्रूट्स ही एडिबल असतात. ह्या प्लांट्सची खेजरी ट्रीची ही फ्रूट्स एडिबल असतात आणि रिच प्रोटीन सोर्स असतात. पुन्हा बार्क ऑफ द ट्री इज युज्ड ॲज मेडिसिन. त्यानंतर असणार आहे बनाना. इट इज द हर्ब. यावर सुद्धा बहुतेक वेळा क्वेश्चन आलेला आहे विद्यार्थी मित्रांनो. बनाना इज अ ट्री और विच काइंड ऑफ प्लांट इज बनाना, असे क्वेश्चन्स बऱ्याचदा 1-2 वेळेस विचारण्यात आलेले आहे. तर बनाना हा एक हर्बचा प्रकार आहे. बनाना इज अ हर्ब. इट्स फ्लावर अँड फ्रूट बोथ आर एडिबल. बनानाचे फ्लावर सुद्धा एडिबल असतात, खाण्यायोग्य असतात आणि फ्रूट्स आर ऑल्सो एडिबल. पुढे आपण पाहणार आहोत न्यूट्रिएंट्स इन प्लांट्स. सो न्यूट्रिएंट्स इन प्लांट्स. Plants can be classified in two groups on the basis of their nutrient habits. न्यूट्रिएंट हॅबिट्सच्या अनुसार प्लांट्स हे खालील प्रकारामध्ये क्लासिफाईड केलेले असतात. तर फर्स्ट असणार आहे ऑटोट्रॉफ्स. ऑटोट्रॉफ्स म्हणजे स्वयंपोषी प्लांट्स, स्वयंपोषी वनस्पती. आणि हिटेरोट्रॉप्स असणार आहे परपोषी वनस्पती. पुन्हा हेटेरोट्रॉप्समध्ये असणार आहे पॅरासाइट, सॅप्रोफाइट्स, सिम्बॉयनोट्स, इन्सेक्टिव्हरस. तर आपण ह्या प्रत्येक प्लांट्सच्या प्रकाराला एक सेपरेटली पाहणार आहोत. फर्स्ट, ऑटोट्रॉप्स, अ प्लांट्स दॅट प्रोड्यूस देअर ओन फूड विथ अ फोटोसिंथेसिस इज कॉल्ड ॲज प्रोड्युसर्स. जे प्लांट्स स्वतःचे अन्न स्वतः तयार करतात त्यांना फूड चेन प्रोसेसमधील प्रोड्युसर्स, उत्पादक म्हणून संबोधले जाते. तर प्लांट्स हे फोटोसिंथेसिस या प्रोसेसद्वारे सनलाईटच्या सहाय्याने फूड प्रोसेस करत असतात, फ्रूट प्रोड्यूस करत असतात. तर अन्नसाखळीतील उत्पादक म्हणून ऑटोट्रॉफ्स प्लांट्स हे ओळखले जातात. त्यामध्ये असणार आहे अनदर हेटेरोट्रॉप्स. A few plants and all animals are dependent on others for their nutrition are called as heterotrophs. तर काही प्लांट्स आहेत आणि सर्वच ॲनिमल्स हे त्यांच्या अन्नासाठी प्लांट्सवर डिपेंड असतात, त्यांना आपण म्हणणार हेटेरोट्रॉप्स. तर या हेटेरोट्रॉप्सचे आपण एक्झाम्पल पाहणार आहोत, टाईप्स पाहणार आहोत खालील प्रकारे. फर्स्ट असणार आहे पॅरासाइट्स ऑर्गॅनिझम्स दॅट लिव्ह ऑन द बॉडी ऑफ अदर ऑर्गॅनिझम्स हॅव सकिंग रूट टू टेक फूड फ्रॉम होस्ट प्लांट, फॉर एक्झाम्पल कस्क्युटा अँड ब्रूमरॅप. तर हे असणार आहे एक्झाम्पल कस्क्युटाचं. तर ऑर्गॅनिझम्स दॅट लिव्ह ऑन द बॉडी ऑफ अदर ऑर्गॅनिझम, अशी प्लांट्स जी इतर प्लांट्सच्या बॉडीवर वाढत असतात आणि इवन त्या प्लांट्सला सकिंग रूट असतात, एक शोषून घेणारी मुळे असतात. त्या ती मुळं जी होस्ट प्लांट असतं, ज्या प्लांटवर ती जगत असतात, त्या प्लांटपासून ते त्याचे फूड घेत असतात. तर एक उदाहरण द्यायचं म्हणलं तर कस्क्युटा. सेकंड असणार आहे सॅप्रोफाइट्स ऑर्गॅनिझम्स दॅट ऑब्टेन न्यूट्रिशन फ्रॉम द डेड अँड डिकेइंग प्लांट अँड ॲनिमल्स मॅटर. तर असे प्लांट्स जी स्वतःचे न्यूट्रिशन हे डेड मेलेल्या प्लांट्सपासून आणि ॲनिमलपासून मिळवत असतात, तर त्यांना म्हणणार आपण सॅप्रोफाइट्सचं एक्झाम्पल द्यायचं म्हणलं मशरूम्स,
हे आहे इथे मशरूम्सचं एक्झाम्पल. मशरूम, मोल्ड्स अँड सर्टन टाईप्स ऑफ फंगाय अँड बॅक्टेरिया. आपल्याला माहितीच आहे बॅक्टेरिया अँड मशरूम्स अँड ऑल फंगीज आर टेक देअर न्यूट्रिशन फ्रॉम डेड ॲनिमल्स अँड डेड प्लांट्स. बऱ्याचदा आपण पाहिलं आहे, घरातलेच एक्झाम्पल घेतले तर बऱ्याचदा ब्रेडवर ती जी फंगी असते, जी बुरशी लागलेली असते, दॅट इज सॅप्रोफाईट ऑर्गॅनिम. अगेन मशरूमसुद्धा पावसाळ्याच्या सीझनमध्ये झाडांच्या खाली आलेली दिसतात, ती मशरूम्स. नेक्स्ट पाहणार आहोत इन्सेक्टिव्हरस प्लांट. इन्सेक्टिव्हरस अशी प्लांट्स जी स्वतःच्या फूडसाठी इन्सेक्ट्स गिळंकृत करत असतात. तर प्लांट्स विच ऑब्टेन देअर नरिशमेंट पार्शली फ्रॉम सॉईल अँड ॲटमॉस्फिअर अँड पार्शली फ्रॉम स्मॉल इन्सेक्ट्स. फॉर एक्झाम्पल पिचर प्लांट अँड व्हिनस फ्लायट्रॅप. हे असणार आहे पिचर प्लांट. तर आपण पाहिले होते पिचर प्लांट हे त्यांच्यामधील नायट्रोजनच्या कमतरतेमुळे इन्सेक्ट्सला गिळंकृत करत असतात. त्यापुढे असणार आहे सिम्बायोसिस. मोड ऑफ न्यूट्रिशन इन विच टू डिफरंट इंडिव्हिज्युअल्स असोसिएटेड विथ ईच अदर टू फुलफिलमेंट ऑफ देअर रिक्वायरमेंट ऑफ फूड. तर सिम्बायोसिस म्हणजे काय? दोघंही प्लांट असतील, होस्ट असेल, गेस्ट प्लांट असेल, दोघी एकमेकांवर डिपेंडंट असतात आणि ते दोघंही एकमेकांची रिक्वायरमेंट फुलफिल करत असतात. तर याचं एक्झाम्पल द्यायचं म्हणलं लिचेन्स अँड मायकोरायझाई. त्यापुढे पाहणार आहोत फोटोसिंथेसिस प्रोसेस. लाईट एनर्जी इज कन्वर्टेड इन टू केमिकल एनर्जी. फोटोसिंथेसिस प्रोसेसमध्ये सूर्यापासून मिळालेला सूर्यप्रकाश हा फोटोसिंथेसिस प्रोसेसद्वारे केमिकल एनर्जीमध्ये कन्व्हर्ट होत असतो अँड विच इज स्टोर्ड इन द फॉर्म ऑफ कार्बोहायड्रेट्स. जी कार्बोहायड्रेट्सच्या फॉर्ममध्ये प्लांट्समध्ये स्टोअर केली जाते. ड्युरिंग द फोटोसिंथेसिस in a green plants, light energy is captured and used to convert water, carbon dioxide and minerals into oxygen and energy rich organic compounds. तर फोटोसिंथेसिस या प्रोसेसमध्ये ग्रीन प्लांट्स हे लाईट एनर्जी ॲब्झॉर्ब करतात आणि वॉटर लाईट एनर्जी अँड कार्बन डायऑक्साईड यूज करून ही प्लांट्स ऑक्सिजन रिपेल करतात, प्रोड्यूस करतात, प्लस शुगर प्रोड्यूस करतात. तर याचा फॉर्म्युला, याची रिॲक्शन द्यायची झाल्यास आपण म्हणू 6 parts of CO2, 6 times carbon dioxide, 6 times H2O, 6 times CO2 plus 6 times H2O in the presence of sunlight. These plants produce C6H12O6. हा फॉर्म्युला असणार आहे शुगरचा, ग्लुकोजचा. अँड इट ऑल्सो रिपेल्स वॉटर वेपर्स 6O2 oxygen. It also repels water in the form of water vapor. And it also gives oxygen to human beings and all other animals in the planet. Next पाहणार आहोत food chain. A food chain is a linear network of links in a food web starting from producers, organisms and ending at the apex predator species or decomposer species. A food chain also shows how the organisms are related with each other by food they eat. Each level of food chain represents the different trophic level. तर फूड चेन ही कसणार आहे, काय असणार आहे? लिनियर नेटवर्क. एक
रेषीय कनेक्शन असणार आहे. हे नेचरमधील सर्व पक्ष्यांमधील एक लिनियर कनेक्शन असणार आहे फूड चेनचं. तर फूड चेन शोज द फीडिंग रिलेशनशिप्स बिटवीन different living things in a particular environment or habitat. Plants are at the first place in any food chain. तर प्लांट्स ही सर्वप्रथम फूड चेनमधील सर्वप्रथम स्थानावर असतात, ज्यांना आपण प्रोड्युसर म्हणत असतो. प्रोड्युसर्स म्हणजे जी स्वतःची अन्न स्वतः तयार करतात. आपणास माहीत आहे प्लांट्स हे फोटोसिंथेसिसद्वारे सनलाईट्सच्या सानिध्यात प्लांट्स हे स्वतःची अन्न स्वतः तयार करत असतात. पुन्हा प्लांट्सवर डिपेंड असणारे फर्स्ट कन्झ्युमर, प्रायमरी कन्झ्युमर, त्यांना आपण म्हणू प्रायमरी कन्झ्युमर. फॉर एक्झाम्पल ग्रास होपर, किंवा अनदर एक्झाम्पल द्यायचं म्हणल्यास काउज, डिअर, ही सगळी असणार आहेत प्रायमरी कन्झ्युमर, जी ग्रीन प्लांट्सवर डिपेंडंट असतात. त्यानंतर असणार आहे सेकंडरी कन्झ्युमर. सेकंडरी कन्झ्युमर म्हणजे जी प्रायमरी कन्झ्युमरवर डिपेंडंट असतात स्वतःच्या फूडसाठी. लाईक फ्रॉग हा डिपेंडंट असेल ग्रासहोपरवर. त्यानंतर येईल थर्ड कन्झ्युमर स्नेक्स हे फ्रॉगला ईट करत असतात. त्यानंतर असणार आहे ईगल, हॉक, फायनल कन्झ्युमर, जी स्नेक्सला गिळंकृत करत असतात. आणि त्यानंतर हॉक्सचं किंवा सगळ्याच प्राण्यांचं हे शेवटी डिकम्पोजिशन होत असतं आणि ते पुन्हा आपल्याला प्लांट्सच्या स्वरूपात पुन्हा ही फूड चेन कंटिन्यू होत असते. Decomposers also is a important part of food chain. Now next point, last point, importance of plants on the development of child. By studying about plants, तर आपण आता CTETच्या सेक्शनकडे वळणार आहोत. आतापर्यंत आपण EVS पाहिलं, आता आपण वळणार आहोत EVSचा उपयोग डेव्हलपमेंटसाठी. तेव्हाच तर ते एलिजिबिलिटी टीचिंगसाठी कसं काय उपयोगात येईल असं आपण सांगू शकतो ना. तर EVSचा उपयोग चिल्ड्रन्सवर कसा होईल, तर त्याचं आपण उदाहरण इथे पाहू. बाय स्टडिंग about plants role in the nature, child will be more sensitive towards nature. प्लांट्सचा उपयोग आपल्या डेली लाईफमध्ये पाहून ऑब्वियसली चाइल्ड हा कसा होईल, सेन्सिटिव्ह अबाउट नेचर. चाइल्डला नेचरच्या बाबतीत सेन्सिटिव्हनेस येईल. बाय नोईंग द डिफरंट रोल प्लेड इन ह्युमन अँड ॲनिमल लाईक प्रोव्हाइडिंग ऑक्सिजन टू ब्रीथ, फूड एट्सेट्रा, चाइल्ड विल अंडरस्टँड द इम्पॉर्टन्स ऑफ प्लांट्स. पुन्हा प्लांट्स आपल्याला काय काय प्रोव्हाइड करतात हे पाहून प्लांट्स आपल्याला फूड प्रोव्हाइड करतात, ऑक्सिजन प्रोव्हाइड्स करतात ब्रिदिंगसाठी. अशा प्रकारची प्लांट्सची उपयोग पाहून चाइल्ड्सला इम्पॉर्टन्स ऑफ प्लांट्ससुद्धा कळेल. बाय ऑब्झर्विंग द ग्रोथ ऑफ डेव्हलपमेंट of plant, child will develop the curiosity for it and will try to study and search more about them. एखादा प्लांट आपण आपल्या चिल्ड्रन्सला घरी वाढवायला सांगितलं तर ते प्लांट्सची वाढ कशी होतीये हे जर विद्यार्थ्यांनी एखाद्या चाइल्डने पाहिलं तर त्याला त्या बाबतीत क्युरिओसिटी, उत्सुकता निर्माण होईल आणि त्या बाबतीत तो सर्च करण्यासाठी त्याची जिज्ञासू वृत्तीसुद्धा प्रवृत्त होईल. तर अशा प्रकारे प्लांट्सचा यूज हा विद्यार्थ्यांमधील चाइल्डमधील क्युरिओसिटी वाढवण्यास हेल्पफुल होतो. अ चाइल्ड विल ऑल्सो डेव्हलप सायंटिफिक ॲटिट्यूड टुवर्ड्स नेचर अँड प्लांट. चाइल्डचं क्युरिओसिटी, सायंटिफिक ॲटिट्यूड वाढवण्यासाठी सुद्धा प्लांट्सचा उपयोग, नेचरचा आणि प्लांट्सचा उपयोग करण्यात येईल.
तर अशा प्रकारे आपण आपला लेसन पाहिला. आपण मला कॉपरेट केल्याबद्दल आपले धन्यवाद. आणि प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब माय चॅनल गेट सेट लर्न. सो हिअर इज माय सोशल मीडिया हँडल manthan.academy@20gmail.com. यावर आपले कुठलीही क्वेरीज असेल किंवा आपल्याला कुठलीही एखादी शंका असेल ती आपण मला विचारू शकतात. आपण मला माझ्या मंथन अकॅडमी या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करू शकतात. थँक्यू फॉर वॉचिंग.